नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बुद्धिमत्ता चाचणीविषयी मार्गदर्शन करणार आहोत आणि हे प्रश्न जे आहेत ते सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणजेच पोलीस भरती असू देत, ग्रामपंचायत अधिकारी असू देत, ग्राम वसूल अधिकारी असू देत किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असू देत, त्या सर्वांसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आता पहिला प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत गमन बरोबर 426, मरण बरोबर 235, गचर बरोबर 413, नरम बरोबर 632 असेल तर त्याच सांकेतिक भाषेत नजर हा शब्द कसा लिहाल असे लिहून घ्यायचे शब्द. म्हणजे नरम, गमन, मरण, गजर, नरम असे लिहिल्यानंतर आता काय करायचं, म कुठे कुठे आहे बघायचं. इथं म आहे 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला. 1 2 3 आणि 4 चारही ठिकाणी जर निरीक्षण केलं तर 2 हा आकडा आहे. म्हणजेच म बरोबर 2 आलं. आता र बघूया आपण. र 1 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, परत इथं आहे 3. म्हणजे इथं आहे बघा. इथं आहे र, इथं आहे र, इथं आहे र. म्हणजे र बरोबर 3 आलं. आता न राहिलेलं की 2 अक्षरांची माहिती मिळाली आपल्याला. म्हणजे राहिलेलं न बरोबर किती येणार? 6 येणार. आता त्याच पद्धतीनं ग बघायचं. ग इथं आहे दुसऱ्या क्रमांकाला आणि चौथ्या क्रमांकाला ग आहे. 4 आहे बघा. ग बरोबर 4. आता ज बघूया. ज इथं आहे. 4 गेलं, 3 गेलं, राहिलं 1. म्हणजे ज बरोबर 1. आता तर गजर नजर बरोबर किती विचारले? नजर पाहिजे. आता न म्हणजे काय? 6 आणि ज म्हणजे किती? 1 आणि र म्हणजे किती? 3. याच क्रमाने पाहिजे. 6 3 1 म्हणजे 6 3 1 631 लिहायचं नाही, 613 लिहायचं. नजर बरोबर 613. आता एका रांगेत अजयचा पुढून 18वा क्रमांक आहे. जसं आपण वाचतोय तसं कृती करायची. पुढून म्हणजे इकडे जायचं. इकडून 18वा, 1 2 3 4 5 असा 18वा आहे. विजेच्या मागून 16वा आहे. इकडून मागून 1 2 3 4 5 16 आहे. 16वा. सुजयचा क्रमांक पुढून 25वा आहे. सुजयचा इकडून 25वा आहे. इथं सुजय व अजय विजेच्या मध्यभागी आहेत. हा विजय आहे, त्याच्या सुजय आणि अजय मध्यभागी आहेत. म्हणजे इथे किती असणार आहेत? हे 18वा आहे पुढून, हा 25वा आहे. म्हणजे 7 अंतर असणार याच्यात. याच्यात 7चं अंतर आहे, म्हणजे याच्यात सुद्धा 7चं अंतर. या आधारे एकूण विद्यार्थी किती आहेत ते काढायचं. आता बघा, इथंपर्यंत बघितलं तर 25 झालं. म्हणजे हे 18 आणि हे 7 25 इथंपर्यंत. परत इथून इथंपर्यंत 16व्यापर्यंत 7 म्हणजे हे 18 आणि 7 25 आणि हे 7 आणि इथून याला पकडले आपण 15 म्हणजे एकूण 18 अधिक 7 अधिक 7 अधिक 15 बरोबर 47 विद्यार्थी रांगेमध्ये असतील. अशी मांडणी केली तरच तुम्हाला ते व्यवस्थित समजलं जाणार आहे. 6 वाजून 15 मिनिटांनी घड्याळातील आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील? आता हे 6 वाजून 15 मिनिटे इथे दाखवलेले आहेत. तास काटा 6च्या पुढे असणार आहे आणि मिनिट काटा बरोबर 3 वाजता असणार आहे. आरशामध्ये ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी हा काटा इकडे असणार आहे, असा म्हणजे 9 वर असणार आहे. मिनिट काटा 9 वर असणार आहे. तास काटा 6च्या पुढे आहे, तो 6च्या मागे असणार आहे. इथे अशी स्थिती दिसेल. म्हणजे 5:45 वाजले असतील. 5 वाजून 45 मिनिटे झालेले असतील. आता हे पुढचं गणित पहा. 3 7 15 31 63 याचं निरीक्षण केलं असता 3ची दुप्पट अधिक 1 7 7 दोन्ही 14 आणि 1 15 15 दोन्ही 30 आणि 1 31 दोन्ही 62 आणि 1 63. म्हणजे याची दुप्पट करायची. 63ची 63 गुणिले 2 अधिक 1 करायचं. 3
6 बेसक 12 अधिक 1 बरोबर 127 येणार. असं. आता पुढचं गणित बघा. यू आर इंटेलिजंट बरोबर 6 5 4. इंटेलिजंट अँड क्रुएल बरोबर 906. दे आर क्रुएल बरोबर 7 5 9. तर दे बरोबर काय? आता मगाशी आपण सोडवलं गणित पहिलं त्याचप्रमाणे हे सोडवायचं. इंटेलिजंट इथं आहे इथं आहे. इंटेलिजंट म्हणजे दोन्ही असणारा शब्द इथं आणि इथं असणारा 6 गेला. आता बघा आर 1 नंबरला आहे 3 नंबरला आहे. 1 3 सामुदायिक 5 आहे बघा. आर ला 5 आहे. आता क्रुएल इथं आहे इथं आहे 2 नंबरला आहे. या दोन्ही क्रुएल आहे म्हणजे 9 आलं क्रुएलला. राहिले 7 म्हणजे दे म्हणजे काय आलं 7. अशा पद्धतीनं बुद्धिमत्ता चाचणीचे पेपर तुम्ही सोडवायचे आहेत. तुम्हाला नक्कीच हे विश्लेषण आवडले असेल. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद.